तर दोघांचा बळी घेणाऱ्याला निबंध लिहिण्याची शिक्षा देण्यात आली। ज्या मुलानं दोघांचा बळी घेतला पुण्यामध्ये त्याला कोर्टाने निबंध लिहिण्याची शिक्षा दिली अशी माहिती समोर येते। निबंध लिहिण्याच्या या शिक्षेवर राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे। समाजसेवेची शिक्षा दिल्याने फडणवीसही आश्चर्यचकित झाले। पुण्यातल्या हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर झाला आणि जामीन देताना त्याला फक्त निबंध लिहिण्याची शिक्षा देण्यात आली। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला निबंध लिहिण्याची शिक्षा दिल्याने राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केली आहे। तर श्रीमंतांच्या मुलांसाठी देशात वेगळा न्याय आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। जामिनासाठी समाजसेवेची अट बाल न्यायालयाने घातल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे। तर विशाल अग्रवाल याच्या मुलाने भरधाव कार चालवून दोघांचा बळी घेतला होता। आरोपीला अवघ्या काही तासात बाल न्यायालयाने जामीन दिला। जामीन देताना घातलेल्या अटींमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। तर जामीन देताना फक्त निबंध लिहिण्याची शिक्षा या मुलाला देण्यात आली होती, ज्याने दोघांचा जीव घेतला, दोघांना संपवलं। त्या आरोपीला जामीन देताना फक्त निबंध लिहिण्याची शिक्षा दिली आणि समाजकार्याची शिक्षा दिल्यामुळे आता आश्चर्य व्यक्त केले जाते। गलती से किसी को मार देते हैं तो 10 साल की जेल में सजा हो जाती है और चाबी उठा के वो फेंक देते हैं। मगर अगर अमीर घर का 16 साल का 17 साल का बेटा पोर्श गाड़ी को शराब पी के चलाता है और 2 लोगों की हत्या करता है तो उसे कहा जाता है कि ऐसे लिख दो। ऐसे ट्रक ड्राइवर से, बस ड्राइवर से क्यों नहीं लिखाते? उबर ड्राइवर, ऑटो ड्राइवर से क्यों नहीं लिखाते? अडल्ट ट्रीट करण्याचा जो अर्ज आहे तो नुसता सीन अँड फाइल अशा प्रकारे बाजूला ठेवला आणि रिमांडच्या अर्जावर त्यांनी मला असं वाटतं की अतिशय लिनियंट अशा प्रकारचा व्ह्यू घेत 15 दिवस सोशल सर्व्हिस करा आणि त्यांनी डी ॲडिक्शन करा अशा प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये लिहिल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।